यामध्ये बेटा प्रश्न केलेला आपण बेटा एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय? तर तुम्हाला एक सांगू बेटा, एंडोथर्मिक म्हणजे ज्यामध्ये हीट आत राहते, बाहेर निघत नाही, त्याला एंडोथर्मिक रिएक्शन म्हणतात. आणि ज्यामध्ये हीट बाहेर निघते त्याला एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणतात बेटा. समजलं? एंडोथर्मिक मीन्स बेटा heat don't be released, heat only beta evolve in the beta solution. It is called the endothermic reaction. आणि ज्या रिएक्शन मध्ये हीट इज अ रिलीज आउटसाइड, जर हीट बाहेर निघताना दिसली त्या असते बेटा एक्झिस्ट, बाहेर निघणे एक्झोथर्मिक रिएक्शन. बेटा heat is absorbed and given away in various process and beta reaction. Accordingly beta process of reaction are classified endothermic and exothermic. हीट बाहेर निघणे किंवा त्या सोल्युशन मध्ये इन्व्हॉल्व राहणे त्याला काय म्हणतात बेटा? एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. पहा बेटा एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेस काय होते बेटा? हीट फ्रॉम आउटसाइड इज अब्सॉर्ब ड्युरिंग द सम फिजिकल चेंज. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ द आईस. मला माहित आहे बर्फ वितरते किंवा आजूबाजूची हीट ऍब्झॉर्ब करून बेटा. डिझॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर बेटा. डिझॉल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट इन वॉटर बेटा, डिझॉल्व होणे बेटा. देअरफॉर दिस इज कॉल्ड द एंडोथर्मिक प्रोसेस. म्हणजे हीट आत वळणे, आत घेणे. ओके, त्याला एंडोथर्मिक म्हणतात. समजलं बेटा हे? व्हॉट इज माय एंडोथर्मिक? हो सर. ऑन अदर हँड हीट आतमध्ये बेटा given away during the some physical process. For example, formation of ice from water. तुम्हाला माहिती आहे आईस फ्रॉम वॉटर म्हणजे बर्फ ठेवला असेल तुम्ही, बर्फाचे तुकडे ठेवले असेल बेटा, तुम्हाला माहिती आहे हीट बाहेर निघते बेटा, त्याच्यातून वाफ बाहेर निघताना दिसते ना बर्फामधून. डिसॉल्युशन ऑफ बेटा सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर, देअरफॉर इज द एक्झोथर्मिक प्रोसेस. एक म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल समजून देण्यासाठी, भजी गरम गरम तुम्ही तेलमधून काढले बाहेर ठेवले, त्याच्यातून बाहेर निघताना काय दिसते तुम्हाला? वाफ निघताना दिसते, गरम वाफ. तर त्याला म्हणतात बेटा रिएक्शनला म्हणतो आपण एक्झोथर्मिक. यू डोंट बी राईट इन द भजी and वडापाव रिएक्शन. ओके बेटा, I am give the one example, you understand better beta. Nata लिहिणार my sir give the one example making a bhajia and vada pav. You see the heat is a release inside the bhajia and vada pav. This is the example of the exothermic reaction. Okay, म्हणू शकतो आपण बेटा, पण असे एक्झाम्पल लिहायचे नाही, फक्त समजण्यासाठी मी तुम्हाला दिलं बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर in this process beta dilution of concentrated sulfuric acid and water beta very large amount of the heat is liberated. तुम्हाला माहिती आहे ते म्हणतात की ज्यामधून हीट बाहेर निघते त्यामध्ये बेटा ऍसिड सर्वात जास्त वापरले जाते बेटा. ऍज अ रिझल्ट वॉटर गेट इव्हॉपरेट बेटा instantaneously. It is beta pour into beta concentrated sulfuric acid which may cause beta accident. तुम्हाला माहिती आहे ऍसिड जर जास्त प्रमाणात कॉन्सन्ट्रेटिक ऍसिड जर वापरलं तर तुम्हाला माहिती आहे त्याच्यातून घातक परिणाम होऊ शकते बेटा. To avoid this required amount of water is a taken glass container and beta small quantity of the concentrated sulfuric acid at a time is added with the beta string. Therefore only beta small amount of the heat is liberated at a time. ते म्हणतात की जर तुम्ही कमी प्रमाणामध्ये ऍसिड वापरलं तर हीट कमी रिलीज होणार, जास्त वापरल्यानंतर जास्त हीट होणार. कधी कधी काय होतं बेटा ऍसिडचा जास्त म्हणजे बरोबर वापरता आला नाही तर ऍसिड आपल्या अंगावर पडून माणूस जळू पण शकते बेटा, लक्षात ठेवा. बर्न पण होऊ शकते. दोन गोष्टी समजल्या बेटा तुम्हाला. एक्झोथर्मिक जे आपण कन्सेप्ट म्हणू शकतो बेटा, एक्झोथर्मिक म्हणजे काय? ओनली 1 मिनिट बेटा. वन मिनिट ओनली. ठीक आहे. पहा बेटा इकडे या ठिकाणी काही बेटा एक टू कॅरी बेटा आउट द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस बेटा. पहा टू प्लास्टिक बॉटल मेजरिंग बेटा, मेजरिंग सिलेंडर थर्मामीटर. केमिकल घेणार आपण पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रॉक्साईड, वॉटर. ठीक आहे. सोडियम हायड्रॉक्साईड इज बिंग बेटा कोरेसिव्ह, हँडल इज द केअरफुली प्रेझेन्स ऑफ द टीचर. कोरेसिव्ह असते जळू शकते माणूस सोडियम हायड्रॉक्साईड नुसार बेटा. आता प्रोसिजर तुम्ही काय करणार पहिले समजून घ्या. याच्यावर भरपूर प्रश्न म्हणतात. प्रोसिजर म्हणजे प्रक्रिया. टेक 100 मिलीलीटर वॉटर इन इच बेटा टू प्लास्टिक बॉटल. त्यांनी काय म्हटलं बेटा 100 मिलीलीटर वॉटर आपण घेणार दोन प्लास्टिकच्या बॉटलमध्ये. प्लास्टिक बिंग इन्सुलेटर ऑफ बेटा हीट. तुम्हाला माहिती आहे हीट पासून आपल्याला इन्सुलेट करू शकते. बेटा
dissipation of heat can be prevented. Note, temperature of water in bottle, put 5 gram of the potassium nitrate. त्या पाण्यामध्ये तुम्ही काय करणार, पोटॅशियम नायट्रेट 5 ग्राम ऍड करणार. इन द बॉटल शेक वेल, त्याला त्या बॉटलला तुम्ही हलवणार. लक्षात ठेवा. नोट द टेम्परेचर ऑफ बेटा सोल्युशन फॉर्म, त्याचा टेम्परेचर तुम्ही मोजा. पुट 5 ग्राम सोडियम हायड्रॉक्साईड, आणखीन त्यामध्ये 5 ग्राम सोडियम हायड्रॉक्साईड. ऑदर बॉटलमध्ये शेक द बॉटल बेटा वेल, नोट द टेम्परेचर. म्हणजे त्यांचा म्हणणं अर्थ काय बेटा, लक्षात ठेवा. तुला समजून सांगतो. 1 मिनिट ओनली. आपण 2 प्लास्टिक बॉटल घेणार बेटा. ओनली 1 मिनिट. मला ते ऍक्टिव्हिटी करून दाखवायची तुम्हाला. हे पहा बेटा, एक प्लास्टिकची बॉटल आहे बेटा, दिसली ना तुम्हाला. आणि दुसरी प्लास्टिकची. त्यांनी काय म्हटलं, यामध्ये पहिले तुम्ही वॉटर घ्या. या बॉटलमध्ये काय घेणार तुम्ही, वॉटर घेणार. ठीक आहे, मी वॉटर लाल रंगाचा काढतो बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे, दोघांमध्ये 100 मिलीलिटर बेटा, लक्षात ठेवा. इथे पण बेटा 100 मिलीलिटर बेटा आपण काय घेतला, वॉटर घेतला. वॉटर ना बेटा, याच्यात पण बेटा 100 मिलीलिटर बेटा वॉटर. दोन्ही बॉटल मध्ये बेटा 100 मिलीलिटर वॉटर आपण घेतला. आता पहा समोर, पहिल्या बॉटल मध्ये ते म्हणतात की 5 ग्राम काय करणार तुम्ही, पोटॅशियम नायट्रेट. समजलं का. 5 ग्राम काय घेणार बेटा, पहिल्या बॉटल मध्ये तुम्ही पुट पोटॅशियम नायट्रेट. या बॉटल मध्ये बेटा तुम्ही 5 ग्राम पोटॅशियम नायट्रेट घेणार. आणि दुसऱ्या बॉटल मध्ये तुम्ही काय घेणार बेटा, 5 ग्राम बेटा सोडियम हायड्रॉक्साईड घेणार. लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या बॉटल मध्ये तुम्ही काय घेणार बेटा, 5 ग्राम बेटा सोडियम हायड्रॉक्साईड. समजा आदला बदली झाली, इकडे याला या घ्या, याला असं घ्या बेटा. ठीक आहे, पहिल्या बॉटल मध्ये बॉटल नंबर ही फर्स्ट आहे बेटा समजा, आणि बॉटल नंबर सेकंड आहे. लक्षात ठेवा. तर तुम्ही 5 ग्राम काय घेतला बेटा, पोटॅशियम नायट्रेट, आणि 5 ग्राम याच्यात काय घेतलं बेटा, सोडियम हायड्रॉक्साईड. याला तुम्ही शेक करणार. शेक माहिती तुम्हाला, त्याला हलवणे बेटा. लक्षात ठेवा, दोन्ही बॉटलला तुम्ही काय करणार, हलवणार. लक्षात ठेवा. आता हे दोन्ही गोष्टी समजल्या तुम्हाला, काय काय केलं आपण. हो सर. टेम्परेचर. आता टेम्परेचर कसं मोजणार, हाऊ टू मेजर द टेम्परेचर बेटा. इथे पहा, हे थर्मामीटर दिलेलं आहे तुम्हाला. हे थर्मामीटर असते. हा बेटा सांगा बेटा, काय म्हणत होता. आता हे थर्मामीटर बेटा इन लॅब, सायन्स लॅब मधला, लक्षात ठेवा. आपल्या हॉस्पिटल मधला नाही. हे थर्मामीटर बघितलं असेल तुम्ही बेटा सर्वांनी. आय डोंट नो, बघितलं का माहित नाही मला, पण बघायला पाहिजे होतं तुम्ही. हो सर. बघितलं सर. बघितलं का, व्हेरी गुड. हो सर. हो सर. चांगली गोष्ट आहे. पहा बेटा, आता हे थर्मामीटर मी घेतो बेटा, नो प्रॉब्लेम. फक्त त्याची हाईट आपल्याला सरळ पाहिजे बेटा, बाकी काय नाही. ठीक आहे, हे भेटलं बेटा थर्मामीटर. पहा बेटा, हे घेऊन टाकतो मी. ठीक आहे, समजून घ्या तुम्ही. हे थर्मामीटर आपण घेतला बेटा, आणि या थर्मामीटर या बॉटलमध्ये टाकणार. ते बारीक असते बेटा, हे जाड आहे. म्हणजे ते याप्रमाणे असते बेटा, एकदम बेटा याप्रमाणे थर्मामीटर असते, ते बारीक एकदम. लक्षात ठेवा, ते बॉटलमध्ये जाऊ शकते. समजा हे थर्मामीटर आपण घेतला, या थर्मामीटरने बेटा आपण त्याचा टेम्परेचर मोजणार, दोघांचा टेम्परेचर मोजणार, दोन्ही बॉटल मधला बेटा. लक्षात ठेवा. आता मोजल्यानंतर आता पहा त्यांनी आन्सर काय दिलेलं आपल्याला. पहा बेटा, इन द फर्स्ट बॉटल, सांगा फर्स्ट बॉटल मध्ये कोणकोणते आपण लिक्विड आणि सोल्युशन घेतले, कोण सांगणार. इन फर्स्ट बॉटल बेटा, सर 5 kg पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट. अगेन
सोडियम हायड्रॉक्साईड सेकंड याच्यात घेतलं. Okay. तर पहिल्या बॉटल मध्ये काय काय घेतलं हे सर्व तुम्हाला माहित झालेलं बेटा, लक्षात ठेवा. आता यामध्ये पहा बेटा, फर्स्ट बॉटल प्रोसेस बेटा डिझोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट. Potassium nitrate took place beta while in the beta second bottle the process of the dissolution of beta sodium hydroxide took place. त्यांचं असं म्हणणं आहे बेटा, पहिल्या बॉटल मध्ये तुम्ही 5 ग्राम बेटा पोटॅशियम नायट्रेट घेतला, KNO3 इथे लिहून घेतो बेटा, हे डिसॉल्युशन झालं म्हणजे डिझॉल्व्ह झाला, आणि बेटा सोडियम हायड्रॉक्साईड पण काय झाला बेटा, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाला. लक्षात ठेवा, दोन्ही बेटा जे कंपाऊंड होते ते डिझॉल्व्ह झाले. ऍज पर बेटा ऑब्झर्वेशन विच वन इज बेटा एक्झोथर्मिक प्रोसेस अँड विच वन इज द एंडोथर्मिक प्रोसेस. तर या दोघांपैकी मला तुम्ही फक्त तुमच्या अनुभवाने सांगा बेटा, पोटॅशियम नायट्रेट एक्झोथर्मिक राहणार का सोडियम हायड्रॉक्साईड एक्झोथर्मिक राहणार का एंडोथर्मिक, दोघांपैकी कोण एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक राहणार बेटा, काय वाटतं तुम्हाला? सांगू शकता बेटा? इथे पहा आता, सर फर्स्ट बॉटल एंडोथर्मिक असेल आणि सेकंड बॉटल एक्झोथर्मिक असेल. ओके बेटा, ठीक आहे, पाहून घेऊ आता. व्हेरी गुड. ड्युरिंग बेटा द प्रोसेस ऑफ डिसॉल्युशन ऑफ बेटा पोटॅशियम, काय बेटा पोटॅशियम काय, व्हेरी गुड, इन वॉटर. पहिल्या बॉटल मध्ये आपण काय ऍड केला पहा बेटा, पोटॅशियम नायट्रेट है ना, पोटॅशियम नायट्रेट ऍड केला पहिल्या बॉटल मध्ये. माईक बंद करा प्लीज, प्लीज माईक. Heat from beta the surrounding is absorbed and therefore the temperature of resultant solution is less. ते म्हणतात की यामध्ये सराउंडिंग हीट काय होणार बेटा, पहिल्या बॉटल मध्ये ऍब्झॉर्ब होणार. द प्रोसेस इन विच हीट इज ऍब्झॉर्ब फ्रॉम द आउटसाइड इज कॉल्ड द एंडोथर्मिक प्रोसेस. पहिली काय राहणार बेटा, एंडोथर्मिक प्रोसेस. When the solid sodium hydroxide dissolve in water, heat is given out and therefore the temperature increase, and the process in which heat is given out are called the exothermic प्रोसेस. तुम्हाला माहिती आहे यामध्ये हीट आतमध्ये राहणार. लक्षात ठेवा, ही झाली बेटा तुमची कोणती, एंडो, खाली लिहितो बेटा, लक्षात ठेवा, ही रिएक्शन झाली बेटा तुमची एंडोथर्मिक. कोणती बेटा, पोटॅशियम नायट्रेटची बेटा, लक्षात ठेवा. मी तुम्हाला आम्ही शॉर्टकट मध्ये लिहून देतो बेटा, दिस इज कॉल्ड द एंडोथर्मिक, समजण्यासाठी बेटा, लक्षात ठेवा. हे झाली एंडोथर्मिक रिएक्शन बेटा, ठीक आहे. आणि याला काय म्हणणार बेटा आपण, एक्झोथर्मिक रिएक्शन. काऊन का बेटा, तुम्हाला माहिती आहे सोडियम काय करतो, सोडियम काय करतो तुम्हाला माहिती आहे ना, हीट रिलीज करतो. माहिती आहे तुम्हाला, किती जणांना माहिती आहे सोडियम काय करतो म्हणून? माझा आवाज यायला लागला बेटा? हो सर. तुम्हाला दाखवून देतो बेटा प्रूफ, ठीक आहे. सोडियम जर तुम्ही बेटा डिझॉल्व केलं कशामध्ये, पाण्यामध्ये. हे पहा बेटा, व्हिडिओ आहे माझ्याजवळ एक, तुम्हाला दिसेल ते क्लिअर मध्ये. हे पहा बेटा, हे दिसायला लागला तुम्हाला, एक मिनिट थांबा. पहा बेटा, हे पाणी आहे, पाण्यामध्ये सोडियमचा तुकडा टाकला त्यांनी. पहा, हे सोडियम टाकलं बेटा पाण्यामध्ये, पहा काय होते, पहा बेटा, समजलं बेटा? हीट रिलीज करते सर. हीट रिलीज झाली बेटा, फायरिंग पण होतंय सर. यस यस. वन मिनिट बेटा. हे समजली का ऍक्टिव्हिटी तुम्हाला बेटा सरांना? हो सर. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका तुम्ही, है का नाही, आन्सर तुमच्या समोर आहे बेटा, है का नाही. चला बेटा, घेतला असेल, आता समोर या. तर इतका अर्थ समजला असेल बेटा, हीट जर आत असेल तर एंडोथर्मिक, आणि हीट जर बाहेर निघत असेल त्याला काय म्हणतात बेटा, एक्झोथर्मिक. There is an beta exchange of heat in chemical reaction as well
अकॉर्डिंगली सम केमिकल रिएक्शन आर बेटा एक्झोथर्मिक वाईल सम द एंडोथर्मिक. ते म्हणतात की काही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे काय एंडोथर्मिक आहे. ड्युरिंग बेटा एक्झोथर्मिक लक्षात ठेवा, ड्युरिंग एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन हीट इज गिवन अवे फ्रॉम द रिएक्टंट ट्रान्सफर इंटू बेटा प्रोडक्ट. म्हणजे ते म्हणतात की रिएक्टंट मधून हीट कुठे जाते बेटा, रिएक्टंट मधून हीट कुठे जाते बेटा, प्रोडक्ट मध्ये जाते. प्रोडक्ट लक्षात ठेवा, रिएक्टंट मधून हीट बेटा प्रोडक्ट मध्ये जाते त्याला. ठीक आहे, लक्षात ठेवा इथे दिलेला ड्युरिंग द एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये काय होतं बेटा, रिएक्टंट मधून हीट कुठे जाते बेटा, प्रोडक्ट मध्ये जाते. अँड रिएक्टंट आर ट्रान्सफर इनटू बेटा प्रोडक्ट. while during endothermic chemical reaction heat is either absorbed from the surrounding or beta has supplied continuously from outside. यानी एंडोथर्मिक मध्ये आपल्या सराउंडिंगची हीट काय केली जाते बेटा, ऍब्झॉर्ब केली जाते. काय केली जाते, ऍब्झॉर्ब केली जाते. लक्षात ठेवा. समजा त्यांनी एक एक्झाम्पल दिलं होतं आपल्याला बर्फाला, है ना, बर्फाचे तुकडे. बर्फ तुम्ही बाहेर काढून ठेवा बेटा, हीट लागून ते वितळून जाते बेटा. लक्षात ठेवा, सॉरी बेटा, मेल्ट होते, वितळते. एक्झोथर्मिक एंडोथर्मिक बेटा. इथे एक्झाम्पल दिलेलं बेटा पहा, कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण हीट दिली, कॅल्शियम कार्बोनेटला जर हीट दिली बेटा, तर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड बेटा. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड झाली एंडोथर्मिक रिएक्शन. म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड त्याच्या आतमध्ये इन्व्हॉल्व राहते बेटा. काल मी रिएक्शन सांगितली होती तुम्हाला. कॅल्शियम कार्बोनेटमध्ये जर तुम्ही आपला कार्बन डायऑक्साईड पुंगळीने फुकला बेटा, है ना, ज्यूस पिण्याची जी पुंगळी असते, स्ट्रॉ असते, त्याने जर तुम्ही बेटा त्यामध्ये हवा भरली तर त्याच्यावर बेटा मिल्की वे होते बेटा, ते एकदम शायनी होते. लक्षात ठेवा, तर त्यामध्ये हीट इन्व्हॉल्व होते बेटा. आणि कॅल्शियम ऑक्साईड मध्ये जर पाणी टाकलं बेटा, तर तुम्हाला माहित आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड चुन्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते पाणी बेटा वाफ बाहेर निघते बेटा. ती झाली बेटा एक्झोथर्मिक रिएक्शन. लक्षात ठेवा, तर इतकं लक्षात ठेवा, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक बेटा. एंडोथर्मिक द हीट इज अ इव्हॉल्व आणि एक्झोथर्मिक बेटा हीट इज अ रिलीज बेटा. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण पाहणार बेटा, या ठिकाणी रेट ऑफ केमिकल रिएक्शन कसं ओळखणार. ठीक आहे, कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्निशन बेटा. रेट ऑफ रिएक्शन तुम्ही कसं हे करणार बेटा, यामध्ये इथे दिला टेक इन टू अकाउंट द टाइम रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग प्रोसेस. किती टाइम लागतो बेटा याला तुम्हाला कंप्लीट करण्यासाठी बेटा. क्लासिफाय देम इनटू 2 ग्रुप गिवन बेटा टायटल ऑफ द ग्रुप. तुम्ही मोर या लेस असं पण तुम्ही ग्रुप तयार करू शकता. काय करू शकतो बेटा, मोर किंवा लेस. लक्षात ठेवा, यामध्ये तुम्ही घेणार बेटा कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग और इग्निशन. कुकिंग गॅस किती वेळ लागते बेटा, मोर लागते या लेस. यस बेटा, मोर फास्ट. कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग और इग्निशन. कुकिंग गॅस म्हणजे सुरू व्हायला जास्त वेळ लागते का कमी वेळ लागते, कमी वेळ. आयरन आर्टिकल अंडरगो रस्टिंग लवकर होते, 2 मिनिटांमध्ये होते. जसा गॅस तुम्ही बटन दाबला बेटा, गॅस सुरू होते. तसा बाहेर जर तुम्ही लोखंड बाहेर ठेवला बेटा हवेमध्ये, तेव्हा ते रस्ट व्हायला सुरुवात होते का काही दिवस लागतात. यस यस करेक्ट बेटा. इथे तुम्ही म्हणणार लेस टाइम, इथे लागणार बेटा मोर टाइम. काय लागणार बेटा, लेस टाइम अँड मोर टाइम. इरोजन ऑफ रॉक टेक प्लेस फ्रॉम अ सॉइल. तुम्हाला माहिती आहे 8व्या वर्गामध्ये शिकलो होतो आपण बेटा, दगडापासून जेव्हा माती तयार होते बेटा 800 किंवा 1000 इयर लागतात, है ना. मोर इथे काय लागणार बेटा, मोर लागणार. अल्कोहोल इज अ फॉर्म ऑन मिक्सिंग ईस्ट अँड ग्लुकोज सोल्युशन अंडरगो प्रॉपर कंडिशन, है ना. लेस लिहा, लेस मध्ये लिहा, थोड्या एका दिवसाच्या आत होऊन जाते बेटा. लक्षात ठेवा, आहे ना. म्हणजे अल्कोहोल मध्ये बेटा ईस्ट वगैरे टाकून ग्लुकोज टाकून ते कंडिशन मध्ये अल्कोहोल तयार करतो बेटा आपण, त्याला कमी वेळ लागतो बेटा. लक्षात ठेवा. Effervescence is a form beta adding baking soda into beta test tube containing dilute acid. Less time. A white precipitate is a form adding dilute sulfuric acid, barium chloride solution. Less time. यामध्ये तुम्हाला काही गोष्टी अशी दिसली असेल ज्याला बेटा जास्त वेळ लागते, काही गोष्टींना कमी वेळ लागते. या गोष्टीवरून तुम्हाला समजलं असेल बेटा रेट ऑफ केमिकल रिएक्शन, है ना. काही मुलं तुमच्या सोबत किंवा मैत्रिणी अशी असेल ते लवकर रागवतात, कायला किती सांगा काय होत नाही, त्याच्यात दगड टाका काय पण बोलत नाही. बरोबर बेटा, है ना, अशी काय पण आहे ना. एखाद्या मित्राला सर म्हणत असेल, सरांनी जर झापलं असेल तर ते लवकर रागवतो बेटा. बरोबर आहे, करेक्ट. आणि काही मुलं अशी असतात त्याला किती बोला
सर डोक्यात हात लावून बसून जातात, त्याला काय होत नाही. तुम्हाला माहिती आहे बेटा. तर रिॲक्शन मध्ये काही रिॲक्शन लवकर होतात, काही रिॲक्शन बेटा आरामशीर होतात, हे लक्षात ठेवा. तर बेटा इट कॅन बी बेटा सीन फ्रॉम अबव एक्झाम्पल दॅट सम रिॲक्शन आर बेटा कम्प्लिटेड इन अ शॉर्ट टाइम. काही रिॲक्शन हे बेटा शॉर्ट टाइम मध्ये होतात, तर काय बेटा अपियर रॅपिडली वाईल सम ऑफ रिक्वायर लॉंग टाइम. तर रॅपिडली म्हणजे काय बेटा लवकर, विथ इन अ सेकंड. शॉर्ट टाइम म्हणजे काही तास घेतात बेटा. अ लॉंग टाइम कम्प्लिटिशन दॅट इज बेटा अक्युअर स्लोली. इट मीन्स दॅट द रेट ऑफ डिफरंट रिॲक्शन इज अ डिफरंट बेटा. प्रत्येक रिॲक्शनचा रेट हा बेटा, रेट जे असते दर असते बेटा, ते वेगवेगळ्या ठिकाणी बेटा वेगवेगळा असतो. स्लो, रॅपिडली, मोर, लेस. ओके बेटा, इटीसी. इथपर्यंत समजलं तुम्हाला? इथपर्यंत समजलं बेटा? हो सर. Yes, sir. हो सर. Oh, The sir. same reaction occur at the different rate of the changing the condition बेटा. या ठिकाणी म्हणू शकतो बेटा, फॉर एक्झाम्पल ड्युरिंग अ विंटर लॉंग टाइम रिक्वायर फॉर अ बेटा सेटिंग मिल्क इंटू कर्ड. विंटर मध्ये जास्त वेळ लागते वेळ सेटिंग होण्यासाठी, है ना. थंडी Yes, sir. मौसम मध्ये बेटा लॉंग टाइम इज रिक्वायर फॉर अ सेटिंग मिल्क इंटू कर्ड. दुधापासून दही बनण्यासाठी विंटर मध्ये जास्त वेळ लागतो. while at the higher temperature during a summer the rate of setting milk increase and curd is a form बेटा early. ते म्हणतात की उन्हाळ्यामध्ये बेटा दुधापासून दही लवकर बनते, बरोबर आहे. दुधापासून उन्हाळ्यामध्ये दुधापासून हो सर. Yes. माईक बंद करा बेटा प्लीज. बंद केला. समजला बेटा आहे? हो सर. Oh, sir. नाव लेटेस्ट बेटा फॅक्टर. याच्यावर प्रश्न बनवू शकते बेटा तुम्हाला एक्झाम मध्ये. काय माहितीये का, रेट ऑफ रिॲक्शन मध्ये समर मध्ये का विंटर मध्ये जास्त वेळ कशात लागते दुधाला दही बनण्यासाठी, समर मध्ये का विंटर मध्ये? सर विंटर मध्ये. विंटर मध्ये. काऊन का बेटा, जे समर मध्ये काय होतात बेटा, जे बॅक्टेरिया असतात ना, विंटर मध्ये जे बॅक्टेरिया असतात बेटा ते वर्किंग करत नाही, बरोबर. पण समर मध्ये बेटा बॅक्टेरिया जास्त प्रमाणात बेटा ऍक्टिव्ह होऊन जातो बेटा, जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह होऊन जातो बेटा, लक्षात ठेवा. नाउ लेट अस सी बेटा फॅक्टर विच डिसाइड द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन आणि फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. चा टॉपिक तर लय मोठा आहे बेटा. हे तुम्ही बघितलं असेल, हे टॉपिक